नरेंद्र मोदी जी चाहते हैं कि हिंदुस्तान में जो 90% लोग हैं, दलित, आदिवासी, पिछड़े वर्ग के लोग, माइनॉरिटी के लोग, गरीब जनरल कास्ट के लोग, इनकी कोई भागीदारी ना हो, इनकी कोई जगह ना हो। ये चाहते हैं कि हिंदुस्तान को जैसे पहले राजा महाराजा चलाते थे, वैसे ही 21वीं सदी में 21वीं सदी के महाराजा राजा महाराजा चलाएं। कांग्रेस पार्टी ने इसी के खिलाफ लड़ाई लड़ी थी। हम चाहते हैं कि हिंदुस्तान को, हिंदुस्तान का आम आदमी, हिंदुस्तान का किसान, हिंदुस्तान का युवा, हिंदुस्तान के छोटे दुकानदार, हिंदुस्तान के मजदूर, हिंदुस्तान के गरीब, पिछड़े, दलित, आदिवासी, गरीब जनरल कास्ट के लोग, ये सब मिलकर इस देश को चलाएं। इसीलिए ये इस पे आक्रमण कर रहे हैं। आप सबको बधाई। एक बार फिर मोदी सरकार को संविधान के आगे झुकना पड़ा है। मोदी सरकार लेटरल एंट्री में बिना आरक्षण के भर्ती की साजिश कर रही थी। आरक्षण विरोधी इस फैसले का कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, नेता विपक्ष राहुल गांधी और इंडिया गठबंधन ने खुलकर विरोध किया। अब मोदी सरकार बैकफुट पर है। इस भर्ती के विज्ञापन को वापस ले लिया गया है। ये बाबा साहेब के संविधान की जीत है। ये हर दलित, शोषित, पिछड़ों की जीत है। जय संविधान। बीजेपी के डीएनए में आरक्षण का विरोध छिपा है। पिछले कुछ दिनों में ये बात साफ हो चुकी है। लेटरल एंट्री में आरक्षण नहीं रखा गया। 69,000 शिक्षक भर्ती में आरक्षण का पालन नहीं हुआ। साफ है, नरेंद्र मोदी और पूरी बीजेपी बस इस कवायद में लगी है कि कैसे दलितों का, पिछड़ों का हक मार लिया जाए। लेकिन ये होने से रहा। बीजेपी का संविधान विरोधी, आरक्षण विरोधी चेहरा बेनकाब हो चुका है। पोलिसांकडून आता लाठीचार्ज करण्यात येतोय आणि ट्रॅकवरची जी गर्दी आहे तिला या ठिकाणाहून काढण्यात येत आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने पोलीस लाठ्यांचा प्रसाद या सगळ्या आंदोलनकर्त्यांना देत आहेत। पण आता आपण पाहतोय पोलिसांनी संपूर्ण बदलापूर स्टेशन जे आहे ते आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि या सगळ्या लोकांना पांगवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढू शकते, बहीणच सुरक्षित नाही, मग त्या योजनेचा काय फायदा काय? बहिणींचं रक्षण कुठे आहे? त्या बहिणींच्या लेकी बाळींचं रक्षण कुठे आहे? योजना राबवून काय होणार आहे? नुसते पिक्चर काढून काय होत नाही। नुसते धर्मवीर 2, धर्मवीर 3, 100 धर्मवीर काढा, काय फरक पडणार? आकाशी जे काही रेल्वे ट्रॅकवर हल्ला झाला जनतेवर, ते चुकीचा हल्ला झालेला आहे। पोलीस लोकांनी हल्ला आमच्यावर केलेला आहे जनतेवर। ठाणे जिल्ह्यातला मुख्यमंत्री आहेत तुम्ही, ठाणे जिल्ह्यात तिसरी घटना झाली। विचार करण्याची गोष्ट आहे, मग करते का प्रशासन? पका डायरेक्ट फायरिंग, गोळीबार, बॉम्ब, काही इथं दंगा चालू आहे का? मी आदर्श शाळेच्या इथून येत होते, जे माणसं चाललेत, साधे चाललेत, त्यांना पण पोलीसवाले पकडून मारतात आहे। मी त्यांची शूटिंग केली तर माझा मोबाईल खेचून आहे ना सगळं डिलीट केलं आणि मला बोलले जाऊन दाखव। धमक्या देतात आम्हाला। 12 घंटे काय त्रास दिला त्या लेडीजला? 12 घंटे कोणाच्या दबावाखाली या लोकांनी दाबाचा प्रयत्न केला? या नराधमाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे। लाठीचार्ज सुरू आहे आणि दुसरीकडे आपण बघतो तर पोलीस देखील काही दगडफेक करताना दिसली आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना अनेकदा इथे नाशकात आलेलो आहे मी आणि आपल्याशी संवाद साधलेला आहे। मग ती शेतकऱ्यांसाठी असेल दौरा, कधी युवकांसाठी असेल, कधी महिलांसाठी असेल, कधी आपली निष्ठा यात्रा असेल। नाशिकमध्ये येणं जाणं राहिलेलंच आहे। तसं गेल्या 10 वर्षात झालेलं आहे। गेल्या 5 वर्षात म्हणजे सरकार असताना पण आणि नसताना पण इथे येऊन एक वेगळी ताकद, एक प्रेरणा घेऊन जात असतो। आणि आपल्याला आठवत असेल ह्याच वर्षी वर्षाच्या सुरुवातीला काळाराम मंदिरमध्ये येऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि तिथपासूनची सुरुवात झाली आपल्या विजयाची। आता कोणी रोखू नाही शकत, आपल्याला कोणी आता अडवू शकत नाही, कारण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, महाराष्ट्राची जनता आपल्या सोबत आहे आणि महाराष्ट्राचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे। आज परिस्थिती ह्या महाराष्ट्राची काय चालली आहे? आपण आता मी येताना पाहत होतो वाजे साहेब, हा आपल्याला दिल्लीत विषय घ्यायलाच लागेल आणि आपण घेतलेला आहे विषय, तरी देखील आता काहीतरी मोठा विचार करायला लागेल। जे 3 महत्त्वाचे महामार्ग आहेत आपल्या राज्यामध्ये, मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, कधीतरी ह्या गद्दारांनी ह्या रस्त्यावरनं पळून गेले असते गुवाहाटीला तर कळला असता हा रस्ता कसा आहे। पण आज मी सांगतो इथे गडकरी साहेब, कधीतरी आमच्या रस्त्यांवर या, तुमच्याचकडे हे खातं आहे, किती वाट लागली ह्या रस्त्यांची जरा पहा।